श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या 112व्या पुण्यतिथी महोत्सवाची मंगल सुरुवात आणि त्याचसोबत भाविकांच्या मनाला स्पर्श करणारी एक विलक्षण अद्वितीय कलाकृती साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे। चिंचवड येथील सुप्रसिद्ध कलाकार प्रशांत कुलकर्णी यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि निसर्गाशी एकरूप होऊन साकार केलेली ही कलाकृती तुळशीच्या नाजूक काड्या, हिरवाईने नटलेली पानं आणि सुवासिक मंजिरीचा नैसर्गिक वापर करून घडवलेली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची अनुपम दिव्य प्रतिमा पहिल्यांदा नजरेस पडतात जणू महाराज स्वतःच तुलसीवनाच्या सानिध्यात उभे आहेत। भक्तांकडे करुणामय प्रसन्न नजरेने पाहतायत असा गूढ पण अतिशय शांततेचा अनुभव आसपास पसरत जातो। पुण्यतिथी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला विश्वस्तांच्या हस्ते या पवित्र कलाकृतीचे विधिवत उद्घाटन करण्यात आले। उद्घाटनानंतर क्षणातच या प्रतिमेने संपूर्ण परिसरात भक्तिभावाचे वातावरण दाटून टाकले आणि भाविकांनीही तिच्या साक्षात दर्शनासाठी उत्सुकतेने गर्दी केली। प्रशांत कुलकर्णी हे त्यांच्या अप्रतिम हस्तकौशल्यासाठी प्रसिद्ध। दरवर्षी ते कल्पनेपलीकडच्या आध्यात्मिकतेने ओथंबलेल्या कलाकृती साकारतात, ज्या फक्त डोळ्यांना आनंद देत नाहीत तर मनाला एक खास शांती आणि अंतर्मुख करणारी शक्ती देऊन जातात। यंदाही त्यांच्या सृजनातून प्रकट झालेली तुलसीमय प्रतिमा श्रींच्या पुण्यतिथी सोहळ्याला अधिकच पवित्र, अधिकच भक्तिमय बनवते। सोहळ्याची सुरुवात होताच या कलाकृतीच्या दर्शनाने वातावरणात भक्ती, शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जेची एक अनोखी लहर पसरलेली स्पष्ट जाणवते। श्रीराम समर्थ। यंदाच्या उत्सवासाठी, पुण्यतिथी महोत्सवासाठी गोंदवले येथे मी महाराजांचा एक प्रतिमा तुळशीपासून केलेला आहे। जेव्हा तुळशीपासून करायची इच्छा झाली, महाराजांनी प्रेरणा दिली, तेव्हा तुळशीचं पान इतकं नाजूक असतं की ते लगेच सुकून जातं। मग ते कशापासून बनवायचं असा विचार करत असताना महाराजांच्या प्रेरणेतून तुळशीचे जे काष्ट असतात, काष्टापासून, काड्यांपासून बनवायचं ठरलं। पण काड्या तर इतके बारीक असतात आणि ते नाजूक असतात, ते कसं करायचं असं करत असताना महाराजांनी सुचवल्याप्रमाणे ते गोंदवल्याचे संस्थांचेच एक नवग्रह पुष्पवाटिका आहे। ते नवग्रह पुष्पवाटिकेमध्ये 11 प्रकारचे वेगवेगळे तुळशीचे रोपं लावलेले आहेत। तिथे मी जेव्हा बघितलं, ते इतके मोठे तुळशीचे झाडी आहेत, त्याचे फांदे एवढे जाड असतात। त्या सर्वांचा वापर करून मला अतिशय सोप्या रीतीने बनवता आलं। याच्यामध्ये फक्त तुळशीचं काष्ट, मंजिरे एवढंच वापरून हे महाराजांनी माझ्याकडे यावर्षी सेवा घेतलेली आहे। आत्ता लावलेले जे मंजिरे आहेत ते आत्ता फ्रेश बागेतून आणून लावलेले आहेत। बाकी सर्व गोष्टी तुळशीपासूनच बनवलेल्या आहेत। जसं महाराजांना तुळशी प्रिय आहे, त्यामुळे तुळशीमधून महाराजांना बनवायची इच्छा माझी पूर्ण करून घेतली महाराजांनी। जानकी जीवन स्मरण जय जय राम। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।